फ्रेंड्स, जय श्रीराम. काल आपण बघितला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. खूप चांगली गोष्ट आहे की एखादी जर शिक्षण क्षेत्रामध्ये चुकी होत असेल आणि जर एखादा मंत्री ती जबाबदारी चांगली करत नसेल तर त्याचा राजीनामा घेणं ही चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटते की हे फक्त दिल्लीमध्ये किंवा दिल्ली सरकार जी आपली बसले त्याच्यापुरती मर्यादित न राहता पूर्ण राज्यामध्ये जिथे जिथे हे असे प्रकार होतात त्या प्रत्येक मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे. आणि त्याचं आम्ही त्या गोष्टी समर्थन करतो. पण फक्त BJP जिथे सरकार आहे तिथे हे झालं पाहिजे अशी भावना नको. ज्या प्रत्येक राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रात हा जो गोंधळ आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे. आणि मी स्वतः BJPचा कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटते की आता हे जे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे याच्यानंतर बाकीच्या मंत्र्यांनी याचा बोध घ्यायला हवा की आपण ही काम आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं केलं पाहिजे, नाहीतर आपलाही नंबर लागू शकतो. हा एक चांगला मेसेज इथे गेला आहे. म्हणजे आता BJP सरकारमध्ये असलेले सर्व मंत्री, आमदार, खासदार हे फक्त आपले पदं घेऊन बसून न राहता मला यांना विनंती आहे की मोदींच्या चेहऱ्यावर तुम्ही किती वेळ निवडून येऊ शकता. तुम्ही पण तुमचं कार्य करा, तुम्ही जनतेमध्ये पोचा, ज्या सरकारी स्कीम आहेत त्या चांगल्या राबवा, आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा. नाहीतर येणाऱ्या 29मध्ये आपल्याला ही जनता जागा दाखवील. मोदीच्या चेहऱ्यावर फक्त निवडून याल ही भावना तुम्ही काढून टाका. BJPच्या सर्व आमदार, खासदार मंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तळागाळामध्ये पोचा. शिक्षण असेल, स्वच्छता असेल, प्रत्येक गोष्ट असेल तिथे तुम्ही तुमचं काम करा. कारण की शासन व्यवस्थेमध्ये सरकारी अधिकारी आहेत हे जे एवढे माजलेत, यांना एवढा माज आला आहे की यांना वचक राहिलेलं नाही आहे, यांना कोणताही धाक राहिलेला नाही आहे. खालच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. फक्त मोदी आहेत म्हणून आपण निवडून येईल ही भावना सोडून द्या. खास करून तर महसूल विभागात, आणि खास करून तर महसूल विभागात तर आजच्या क्षेत्रामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे. तर माझी विनंती आहे सर्व सत्तेतील आमदार आणि खासदार यांना की फक्त आपण मंत्री होऊन पोलीस सिक्युरिटी घेऊन लाल दिव्याच्या गाड्या घेऊन फिरू नका. तुमच्या खालचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर पण जरा चाप बसला पाहिजे. त्यांचा कारभार कसा चालू आहे खालच्या लेवलला हा पण तुम्ही बघत राहा. नाहीतर येणाऱ्या पुढच्या 29मध्ये तुमचं काही खरं नाही आहे. मी स्वतः BJPचे कार्यकर्ता आहे म्हणून ह्या गोष्टी मला अनुभवायला आल्यात. म्हणून तुम्हाला सांगतो अजून वेळ आहे, आपल्याकडे अजून 3 वर्ष आहेत. या 3 वर्षामध्ये आपण जर आपल्याकडे असलेला जो पदभार आहे त्या पदभाराच्या खालचे अधिकारी, तिथली सिस्टम कशी काम करते हे जर आता आपण बघितलं नाही तर नक्कीच येणाऱ्या 29मध्ये याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार हे नक्की आहे. म्हणून आत्ता आपल्याला वेळ आहे. तरी या वेळेमध्ये आपण सर्वांनी ज्या क्षेत्रामध्ये आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही लक्ष घाला. नाहीतर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये सगळा गोंधळ चालू आहे. आज आम्ही भिवंडीसारख्या शहरामध्ये राहतो. आज भिवंडीसारख्या शहरामध्ये स्वच्छता असेल, रोड असेल, गटर असेल यांचा पुरं बोजवारा उडलेला आहे. कोणाचाही लक्ष नाही आहे, कोणीही लक्ष देत नाही आहे. काय अवस्था होते. आज भिवंडी ही ठाण्यापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे फक्त. तरीही आज ठाणे शहर कसं विकसित झालं आहे आणि भिवंडी कशी विकसित झाले हे आपण बघा. आज आम्ही भिवंडी क्षेत्र हा MMRDच्या क्षेत्रामध्ये येतो. MMRDचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्र फडणवीस आहेत. यांनाही मी विनंती करतो की MMRD क्षेत्रामध्ये MMRDच्या अधिकाऱ्यांचा बिलकुल लक्ष नाही आहे. आज भिवंडीमध्ये एवढा मोठा टेक्स्टाईल हब आहे. आज आपला टेक्स्टाईल हब असताना प्रत्येक टेक्स्टाईल ही गुजरातला का चालले, सुरतला का शिफ्ट होते, त्यांना परमिशन का मिळत नाही, त्यांचा प्रॉब्लेम का आहे, आपला इथला जो औद्योगिक क्षेत्र आहे तो तिकडे का शिफ्ट होतोय याचाही MMRDने विचार केला पाहिजे. आज मला आलेला स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो की आम्ही आज मीठपाडा या ठिकाणी एक 20 गुंठेची जागा एका औद्योगिक क्षेत्रासाठी घेतलेली आहे. आमचे जे क्लायंट आहेत त्यांनी घेतले, आमचे मित्र आहेत त्यांनी घेतलेले. आज 2 वर्ष झाली त्यांना परमिशन मिळत नाही. आज वैतागून त्यांचा टेक्स्टाईल जो आहे त्यांचा बिझनेस त्यांनी तो सुरत येथे शिफ्ट करायला लावला आहे. सुरत येथे त्यांना परमिशन एका महिन्याच्या आज सगळ्या मिळतात, पण 2 वर्ष झाली इथे MMRDतून त्यांना परमिशन मिळत नाही. असा हा सगळा सावळा गोंधळ चालू आहे. तरी मी BJPच्या सर्व क्षेत्रातील मंत्री, खासदार, आमदार यांना विनंती करतो की कृपया तुम्ही या सगळ्या सरकारी अधिकारी, सरकारी क्षेत्रामध्ये लक्ष घाला. अन्यथा 2029 हा तुमचा शेवटचा असेल. धन्यवाद. जय श्रीराम.